मार्क्सच्या इतिहासाच्या विश्लेषण पद्धतीबद्दल आता तू बोललास, ती इतरांच्या पेक्षा कशी वेगळी आहे ते जरा सविस्तर उलगडून सांगशील का? मार्क्स इतिहासाकडे कसं बघतो याच्याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मार्क्स फॉर्म म्हणजे त्याचं रूप जे आहे त्याला याच्यामध्ये खूप महत्त्व देतो. याचा अर्थ काय मी स्पष्ट करतो. इतिहासामध्ये काही टप्पे असतात, हे सगळेजणच म्हणतात. असं काही नाही आहे की काही लोक म्हणतील इतिहास चक्राकार असतो, काही म्हणतील जुनं चांगलं होतं, नवं वाईटाकडे निघाले वगैरे, ते आपल्याला सगळं माहिती आहे. पण आधुनिक काळातले अनेक इतिहासकार टप्पे मानत आलेले आहेत. त्यामुळे मग मार्क्ससुद्धा टप्पे मानतो. उदाहरणार्थ काय अमुक तमुक आदिम अवस्था आणि गुलामगिरी वगैरे वगैरे असं जेव्हा म्हटलं जातं समाजवादापर्यंत, त्याच्यात त्याचं वेगळेपण आहे का असं जर विचार केला तर तो तितकासा बरोबर नाही असं मला वाटतं. मार्क्सचं वेगळेपण काय आहे तर मार्क्स इतिहासातल्या टप्प्यांचं रूप काय आहे, व्हॉट इज द फॉर्म, ह्याच्यावरती खूप भर देतो. आणि केवळ इतिहासाबद्दलच नाही, मार्क्सच्या संपूर्ण थिअरीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. हे जे बदल होतात हे बदल कुठल्या संरचनेच्या रूपात होतात, कुठल्या स्ट्रक्चरमध्ये होतात, त्याच्यावर त्याचं महत्त्व आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यात बदलांच्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा काय बदल होऊ शकले पाहिजेत ते बघितले पाहिजेत. असं म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की माणसं अन्नाचं उत्पादन, अन्नधान्याचं उत्पादन पूर्वीपासून आत्तापर्यंत करतायत, उद्यालाही करणार. त्यामुळं मग अन्नधान्याचं उत्पादन त्यांनी या तंत्राने केलं आणि त्या तंत्राने आता करतायत, हे मार्क्स म्हणेल ठीक आहे ना, ते होतच राहतं, त्याला काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे. परंतु त्याने इतिहास फार पुढे गेला आणि इतिहास कसा बदलायचा, नुसता पुढे गेला नाही, इतिहास कसा बदलायचा याचं काहीतरी आपल्या हातात सूत्र सापडतं असं नाही म्हणता येत. मग असं म्हणता येतं की असे शोध लावत राहा आणि असं करत राहा, पण तो काही त्याचा उद्देश नाही आहे. त्यामुळं मार्क्स सतत लक्ष असं वेधतो की फॉर्म अँड कंटेंट असं जर आपण म्हटलं की त्याचं रूप काय आहे आणि त्याचा आशय काय आहे. आशय श्रमच आहे, आशय उत्पादन आहे, आशय अन्नधान्य आहे, आशय कपडे आहे, आशय प्रेम आहे, आशय युद्ध आहे, हिंसा आहे, जे काय ते. पण तो असं म्हणेल की हे आशय बदलत कसे गेले इतिहासामध्ये हे महत्त्वाचं आहे. आशय त्याच्या रूपाच्या संदर्भात, म्हणजे तो आशय आणि रूप वेगवेगळं म्हणजे इतकं वेगळं करत नाही, वेगळं असलं तरी तो म्हणतो की बुवा फॉर्म इज ॲन एक्सटेन्शन ऑफ कंटेंट, अशा अर्थी तो त्याच्याकडे बघतो की बुवा त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तो कंटेंटचा बदलसुद्धा तपासता येतो. आणि म्हणून मार्क्सनं जी संपूर्ण ऐतिहासिक मीमांसेची पद्धती मांडली, त्या मांडणीमध्ये त्यानं मांडलेला फॉर्मचे जे विचार आहे तो महत्त्वाचा आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे हा फॉर्म तो कसा बघतो आणि त्यातून मग समाज बदलाची आपल्याला नेमकी सूत्र काय गवसतात असा तो प्रश्न येतो. उदाहरणार्थ आदिम अवस्था ज्या वेळेला आपण घेतो, ज्याची चर्चा तो करतो, म्हणजे प्राथमिक साम्यवाद असंही त्याला म्हटलं गेलेलं आहे. आदिम अवस्थेमध्ये प्रॉपर्टीचा जर आपण विचार केला तर ती कम्युनल प्रॉपर्टी आहे. कम्युनल म्हणजे कम्युनिटीची प्रॉपर्टी आहे, ती सार्वत्रिकच आहे मालमत्ता, खाजगी अशी कोणाची नाही आहे. किंवा तो असं म्हणेल की ज्या वेळेला याच्यामध्ये वस्तू या सामायिकपणे वापरल्या जात आहेत तिथं विनिमय नावाचा प्रकारच नाही आहे. आणि त्यामुळं त्यांचे नातेसंबंध जे आहेत ते विनिमयावर आधारलेले, वस्तूच्या विनिमयावर आधारलेले असं तिथं काही नाहीच आहे. किंवा ते प्रायव्हेट प्रॉपर्टीमुळं डिव्हाइड झालेले आहेत असं पण तिथे काही असूच शकत नाही आहे. आणि हे आपल्याला त्याचं म्हणणं जे आहे ते त्याचे निगेटिव्ह भाग असा आहे की आदिम काळामध्ये माणसं निसर्गाशी झगडत होती, त्यांच्या हातामध्ये काही समृद्धी होती असं नाही, जे काही मिळेल ते वाटून घेत होते वगैरे वगैरे. हे जसं आहे तसं दुसरा भाग महत्त्वाचा आहे की जो आत्तापर्यंतच्या अनेक अँथ्रोपॉलॉजिस्टनी पुन्हा पुन्हा कन्फर्म केलेला आहे की याचा अर्थ ती माणसं मागास होती इन कोट्स असं नसून तिथे कुठल्या फॉर्ममध्ये ते एकमेकाशी डील करत होते, कुठल्या रचना होत्या, म्हणजे त्यांची एक प्रकारची त्या पातळीवरची लोकशाही होती का निर्णय करण्याची, तर होती. तिथे स्त्रियांचं स्थान हे दुय्यम झालेलं नव्हतं का, तर अनेक ट्राईबच्या अभ्यासात असं दिसतं की स्त्रियांचं स्थान हे दुय्यम अजिबात नव्हतं. तिसरं, प्रॉपर्टी ही कॉमन आहे याचा अर्थ ती केवळ लादलेली नाही आहे तर ती स्वाभाविकपणे कसं घेत होते. चौथं, त्यांच्यामध्ये माझं हित ही कन्सेप्टच आलेली नव्हती अजून.
हित हे कायम कम्युनिटीचं हिताचाच विचार आहे. आणि हा अनेक ट्राईबच्या अभ्यासात अलीकडपर्यंत सुद्धा सापडलेला आहे की त्यांना ती भाषाच कळत नाही. माझं हित म्हणजे काय, स्वहित म्हणजे काय, स्वकेंद्रीपणा म्हणजे काय, कम्युनिटीचाच विचार आहे. म्हणजे मार्क्स ज्यावेळेला फॉर्म म्हणतो त्यावेळेला तो ह्याच्याकडे लक्ष देतो की ही माणसं कुठल्या स्वरूपामध्ये एकमेकाशी नातं ठेवत आहेत आणि कशी जगत आहेत. त्यामुळं मार्क्सच्या मांडणीमधला आदिम साम्यवाद, गुलामगिरीवर आधारित समाज, सरंजामी समाज, कॅपिटलिझम आणि मग म्हणजे भांडवलशाही आणि मग समाजवाद यांचं आपण या मानवी संबंध, त्यांचे सामाजिक संबंध, त्यांच्या रचना, त्यांचे फॉर्म्स कसे बदलत निघाले आहेत याच्यावर जर लक्ष दिलं तरच आपल्याला त्याचा सिद्धांत नीट कळू शकतो असं लक्षात घेतलं पाहिजे असं मला महत्त्वाचं वाटतं. नाही तर मग मार्क्सचं म्हणणं आणि ॲडम स्मिथचं म्हणणं आणि म्हणजे ह्याच्यामध्ये काही फारसा फरक राहत नाही. आता ह्याच्यामुळेच मार्क्स इतिहासाकडं आर्थिक दृष्टिकोनातून बघतो वगैरे म्हणणं हे उथळ होतं. मग मार्क्स स्पष्ट असं म्हणतो की आर्थिक घटक हा भांडवलशाहीमध्ये डॉमिनंट व्हायला लागतो, त्याच्या आधीच्या समाजात तो नसतो. तो असं म्हणतो की सरंजामशाहीमध्ये आणि गुलामगिरीमध्ये पॉलिटिकल इज द डॉमिनंट थिंग, राजकारण हे महत्त्वाचं असतं तिथे. तो असं म्हणतो की याचा अर्थ तिथं मटेरियल उत्पादनाचा मुद्दा नसतो असं नाही, पण तिथल्या मटेरियल उत्पादन कुठला फॉर्म घेतं की ज्यामुळे तिथे राजकारण प्रभावी असतं, आणि इथे मटेरियल उत्पादन कुठला फॉर्म घेतं की ज्याच्यामुळे अर्थकारण प्रभावी भांडवलशाहीत व्हायला लागतं, याचा विचार केला पाहिजे असं तो म्हणतो. म्हणजे हे कदाचित थोडंसं कॉम्प्लेक्स होईल, परंतु पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे की भारतात जर आपण बघितलं तर जाती व्यवस्थेमध्ये आर्थिक घटकाला महत्त्व नव्हतं. आर्थिक घटक हा सबऑर्डिनेट होता आणि राजकीय म्हणजे तुझं सामाजिक स्थान काय, तुझे अधिकार काय, तू कुठल्या जातीतून आलेला आहेस त्याच्या आधारे सगळं ठरायचं. म्हणजे पॉलिटिक्स वॉज इन कमांड. पॉलिटिक्सशी जोडलेले इकॉनॉमिक बेनिफिट्स होते. मी ब्राह्मण आहे, हे माझं राजकीय सामाजिक सांस्कृतिक स्थान आहे. मी गरीब आहे का श्रीमंत आहे मुद्दाच नाही आहे. मी श्रीमंत आहे म्हणून ब्राह्मण नाही झालेलो, मी ब्राह्मण आहे म्हणून श्रीमंत होतोय. ही सगळी आहे. तसंच आपल्याला ग्रीक समाजामध्ये दिसतं, तसंच आपल्याला मध्ययुगामध्ये युरोपात दिसतं. त्यामुळे मार्क्स असं म्हणतो की त्या समाजामध्ये, भांडवलशाही पूर्व सगळ्या समाजांमध्ये पॉलिटिक्स हे तुम्हाला दिसेल किंवा एखाद्या वेळेला कल्चर डॉमिनंट दिसेल किंवा रिलिजन डॉमिनंट दिसेल, पण आर्थिक घटक हा भांडवलशाहीमध्ये महत्त्वाचा होतो. त्यामुळे आज आर्थिक घटकाचं आपण चर्चा केली पाहिजे हेही महत्त्वाचं आहे, परंतु त्याला इतकं नाही सार्वत्रिक केलं पाहिजे. याचा अर्थ मटेरियल गोष्टी किंवा भौतिक गोष्टी महत्त्वाच्या नाहीत असं तो म्हणत नाही. पुन्हा एकदा मी रिपीट करतो की भौतिक गोष्टी आहेत, पण भौतिक गोष्टी कुठल्या रूपामध्ये निर्मिती केली जाते, कशा रूपात त्या वापरल्या जात आहेत, दिल्या जात आहेत, घेतल्या जात आहेत, त्याच्या आधारे कोणते संबंध उभे राहत आहेत, याच्यातून ते कुठला घटक प्रभावी असणार हे मार्क्सचं मुख्यतः म्हणणं आहे. आता याच्यातून आणखीन एक जर आपण इतिहासाकडं कसं बघतो त्याच्याकडं जर आपण यायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की आदिम व्यवस्था सोडल्यानंतरच्या सगळ्या व्यवस्थांमध्ये शोषणाचे संबंध काय आहेत आणि सत्ता संबंध काय आहेत ह्याच्याविषयी तो जी मांडणी करतो. तर इतर सगळ्यांच्यापेक्षा पुन्हा इतिहासातलं त्याचं महत्त्वाचं योगदान हे आहे की शोषणाचे संबंध कसे आपण बघितले पाहिजेत. आता ह्याच्यात भांडवलशाहीबद्दल तो जे म्हणतो ते हे महत्त्वाचं आहे. तो म्हणतो की जसं माणसाच्या शरीरशास्त्राचा आपण ज्यावेळेला शोध घेतो त्याच्यातून आपल्याला माकडाचं शरीर रचनासुद्धा समजून घेता येते. माकडाचं शरीर रचनाचा अभ्यास करून मानवाचं शरीर कसं असेल ह्याचा नाही अंदाज येऊ शकत तुम्हाला. म्हणजे ॲडव्हान्स फॉर्मकडून तुम्ही मागास फॉर्मकडे जाता, पण मानवाची शरीररचना डिट्टो माकडाची असेल असं नाही, वेगळी असेल, पण मानवी शरीराचा अभ्यास हा तुम्हाला माकडाच्या किंवा सशाच्या किंवा उंदराच्या शरीररचनेचा अभ्यास करायला मदत करू शकतं. ह्याच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की कॅपिटलिझम ही पहिली अवस्था अशी आहे की जी तुम्हाला हे स्पष्ट करते की तुम्ही इतिहासाचा अभ्यास कसा करू शकाल. तोपर्यंत ती स्पष्टता येत नाही. तोपर्यंत तुम्ही कोण राजांना महत्त्व देईल, कोणी धर्माला महत्त्व देईल, कोणी संस्कृतीला महत्त्व देईल आणि अपघाताला, योगायोगाला, परमात्म्याला महत्त्व देत राहील. पण ह्याची गुट्टी उलगडायची कशी, कोडं सोडवायचं कसं, तो म्हणतो हे कॅपिटलिझममध्ये आल्यावर आणि कॅपिटलिझममधला आर्थिक घटक डॉमिनंट झाल्यावर आपल्याला क्लिक व्हायला लागतं की मानवी इतिहास असा का घडला. आणि म्हणून तो म्हणतो की कॅपिटलिझमची विश्लेषण करण्याच्या संकल्पना आणि हत्यारं ही जशीच्या तशी इतिहासावर लादून चालत नाही. त्या आधारे तुम्ही
अन्य व्यवस्थांचा विश्लेषण करू शकत नाही. पण त्या व्यवस्थांचं विश्लेषण करायला लागणारी जी हत्यारं निर्माण करायची आहेत वैचारिक, ती हत्यारं निर्माण कशी करायची हे भांडवलशाही तुम्हाला सांगते. असं आहे पुन्हा. म्हणजे माणसाचं डिसेक्शन कसं करायचं या हत्याराच्या आधारे तुम्ही जुन्याच्या डिसेक्शनची वेगळी हत्यारं बनवू शकाल, माकडासाठी किंवा उंदरासाठीची. हीच हत्यारं वापरा असं नाही, पण वेगळी वापराल तुम्ही, किंवा संकल्पनासुद्धा. त्यामुळे मला वाटतं की हे वेगळेपण जर आपण नीट लक्षात घेतलं तर मग मार्क्सचं इतिहासाच्या सिद्धांतांविषयीचे गैरसमज कमी व्हायला मदत होते. नाहीतर मग माणसं त्याचा आर्थिक सिद्धांत आहे म्हणून धडाधडा अख्ख्या इतिहासाभर लावत बसतात. मग गोची अशी होते की जातीव्यवस्था समजून कशी घ्यायची, गुलामगिरी समजून कशी घ्यायची, मग तिथे धर्म का डॉमिनंट होता हे नीट कसं का समजत नाही, मग या सगळ्याला सुपरफ्लुअस मानायचं का, असं सगळे जे गोंधळ होतात ते न होऊ देण्यासाठी हे एक महत्त्वाचा भाग आहे. आणि नंतर मार्क्स ज्या भाषेमध्ये उत्पादनाचे संबंध आणि उत्पादन शक्ती असं म्हणतो, त्यातले उत्पादन संबंध का महत्त्वाचे आहेत. उत्पादन शक्ती असतातच, वाढतच राहतात त्या, आणि त्याच्यात मानवाचं कौतुकच आहे. ते रोज नवा शोध लावते आणि रोज नवीन काहीतरी करते. जगभर माणसं हाच उपद्व्याप आयुष्यभर करत आले. त्यामुळे शक्ती वाढणं हे काय त्याच्यामध्ये ऑलमोस्ट नैसर्गिक आहे. पण ते कुठल्या फॉर्ममध्ये आहे रचना ती, याच्यानेच तुम्ही समाजाचा वेध घेऊ शकता आणि बदल घडवू शकता. हे त्याचं सूत्र जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे भांडवलशाहीकडं येत असताना 2-3 मुद्दे भांडवलशाही समजून घेताना. आधीच्या व्यवस्था कशा समजून घ्यायच्या या तपशिलात मी फारसं जात नाही, परंतु शोषणाचे संबंध मी जे मगाशी म्हटलं, त्या शोषणाच्या संबंधात भांडवलशाहीच्या आधीच्या समाजात तो एक्स्ट्रा इकॉनॉमिक कोअर्शन असा शब्दप्रयोग करतो. म्हणजे शोषण हे आर्थिकेतर अंगाने किंवा मार्गाने केलं जात असतं. तर आर्थिकेतर मार्गाने याचा अर्थ मी हातामध्ये भांडवल आहे म्हणून मला नफा मिळाला पाहिजे असं जातीव्यवस्थेमध्ये किंवा सरंजामशाहीमध्ये होऊ शकत नाही. सरंजामशाहीमध्ये असं आहे की मी सरंजामदार आहे, मी तुझा जमीनदार मालक आहे आणि तू माझ्या शेतावरती आठवड्यातले 3 दिवस फुकट काम केलं पाहिजे, त्याच्या बदल्यात तुला एक शेताचा छोटा तुकडा दिलेला आहे, त्याच्यावर तू 3 दिवस काम कर आणि तुझं कुटुंब चालव. याच्यामध्ये आर्थिकेतर नियम आहे. किंवा सैन्य घेऊन जायचं आणि सगळा प्रांत जिंकून घ्यायचा आणि चौथाईचे अधिकार वगैरे जे काही असतील, किंवा तिथून सारा गोळा करून यायचं, खजिना लुटून यायचं, हा जो सगळा शोषणाचा प्रकार आहे तो आर्थिकेतर आहे. म्हणजे तो युद्ध आणि सैन्य याच्या आधारे वापरलेला आहे. आर्थिक नियम पाळून शोषण हे अन्य कुठल्याही व्यवस्थांमध्ये होत नाही. तिथे पुन्हा जातीव्यवस्थेत आलं तर मी ब्राह्मण आहे म्हणून मला दे आणि मी अमुक आहे म्हणून मला इतके पैसे दे, हे जे आहे हे नॉन इकॉनॉमिक आहे सगळं, त्याच्या मागचं लॉजिक जे आहे ते. तर भांडवलशाहीमध्ये पहिल्यांदाच हे असं एक स्ट्रक्चर येतं, एक रिलेशन येतं, एक फॉर्म होतो की ज्याच्यामध्ये शोषणाचं स्वरूप बदलतं आणि त्या समाजव्यवस्थेचं पायाभूत जे रूप आहे तेही बदलतं. आणि हे रूप बदलत असताना सगळेच संबंध हे कशा स्वरूपात येतात ह्याच्याबद्दल मार्क्सचं जे विवेचन आहे ते पुन्हा इंटरेस्टिंग आहे. मार्क्स असं म्हणतो की म्हणजे भांडवलशाहीमधल्या ज्या वस्तू दिसतात त्या नुसत्या वस्तू नसतात, तर त्या विशिष्ट सामाजिक संबंधांचं प्रतिनिधित्व करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ कारखान्यामध्ये मी जर एक चप्पल तयार केली तर ती नुसती चप्पल नसते, तर मी एक कामगार म्हणून अमुक भांडवलदारासाठी तमुक कारखान्यामध्ये निर्माण केलेली ती वस्तू आहे. त्या वस्तूमध्ये एक मूल्य दडलं आहे, मूल्य म्हणजे माझी श्रमशक्ती गेलेली आहे. त्यामुळं मूल्य हा सुद्धा एक संबंध आहे. पैसा ज्या वेळेला दिला घेतला जातो त्यावेळेला सुद्धा तो एक संबंध आहे. त्यामुळं मार्क्स असं म्हणतो की वस्तूंची देवघेव, वस्तूंची निर्मिती, पैशाची देवघेव हे सगळे फॉर्म्स ऑफ रिलेशन आहेत. हे सगळे वेगवेगळी मानवी उत्पादन किंवा आर्थिक नात्यांच्या रचना आहेत. त्याचा कंटेंट काय आहे तर कंटेंट बूट हाच आहे. म्हणजे वस्तू हा कंटेंट आहे, पण त्याचं हे रूप वेगळं आहे. आणि त्या आधारे तो संपूर्ण भांडवलशाहीचा अर्थ लावताना आपल्यासमोर काही ढाचा ठेवतो. एक त्या ढाच्यावर थोडीशी चर्चा केली पाहिजे असं वाटतं, कारण त्या ढाच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये बरेच समज, गैरसमज, टीका टिप्पण्या आहेत. मार्क्स समाजव्यवस्था समजून घेताना इतिहासाच्या अंगाने एक महत्त्वाचं रूपक वापरतो, ते म्हणजे पाया आणि इमला
किंवा बेस आणि सुपरस्ट्रक्चर असं म्हटलं जातं. कॉन्ट्रीब्युशन टू द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी नावाचा 1859मध्ये त्यानं जो एक ग्रंथ लिहिला, त्याच्या प्रस्तावनेमध्ये ह्याचं एक सूत्ररूपानं अतिशय सुंदर त्यानं मांडणी केली आहे. पण त्याच्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत, त्यामुळे त्याच्यावरती जास्त थोडं बोललं पाहिजे. एक समज असा आहे की पाया आणि इमला म्हणजे पाया हा आर्थिक असतो आणि बाकी सगळं इमला असतो. म्हणजे सगळे विचार, सगळे राजकारण, संस्कृती, धर्म, विज्ञान सगळं हे इमल्यात येतं. पाया हे सत्य आहे आणि इमला हे जणू दुय्यम आहे. अगदी मी मिथ्या म्हणणार नाही, पण इतकं एक यांत्रिक पद्धतीने त्याच्याकडं काही वेळेला बघितलं जातं. दुसऱ्या बाजूला ह्या यांत्रिक मांडणीबद्दल बिगर मार्क्सवादी किंवा भांडवली लोक टीका करतात की हे तुमचं चुकीचं आहे म्हणणं, हे अगदी यांत्रिक आहे, हे काय बरोबर नाही आहे. पण तिसरीकडे ते असा आक्षेप घेतात, जर समजा मार्क्सवाद्यांनी वेगळ्या पद्धतीने मार्क्स आहे असं म्हणून मांडलं की मार्क्स असं नाही आहे, मार्क्सचं जरा म्हणणं वेगळं आहे, किंवा मार्क्स संस्कृतीबद्दल असं म्हणतो किंवा मार्क्स साहित्याबद्दल तसं म्हणतो, तर ते लगेच ऑब्जेक्शन घेतात की तुम्ही हे नॉन मार्क्सिस्ट इंटरप्रिटेशन करताय. कारण मार्क्सिस्ट इंटरप्रिटेशन म्हणजे आर्थिक आलं तरच मार्क्सिस्ट असतं. जे आधी ते ऑब्जेक्शन घेतात तेच नंतर ते तुमच्या विरोधात वापरायला सुरू करतात आणि दिस इज अनमार्क्सिस्ट किंवा नॉन मार्क्सिस्ट असं म्हणतात. तर तिसरा एक भाग जो आहे तो असा आहे की ह्याच्यामध्ये काही लोक सोपं करायला, मार्क्सवाद्यांमध्ये सुद्धा, नाही मार्क्सने पाया आणि इमला असतो असं मांडलं आहे, परंतु मार्क्सने आणि पुढे एंगेल्सने सुद्धा असं म्हटलेलं आहे पत्रामध्ये आणि ते खरंच आहे असं म्हणून असं म्हणतात की पायाचा इमल्यावर परिणाम होत असतो आणि इमल्याचा पायावर परिणाम असतो, त्यामुळे दोघांचा एकमेकावर परिणाम होतो हे नाही का लक्षात घ्यायला पाहिजे. आता इथे पण गोची होते, व दोघांचा एकमेकावर परिणाम होत असेल तर मग मांडलंच कशाला मुळात असं कोणी विचारू शकतं. म्हणजे तुम्ही काय नवीन सांगितलं, मग मार्क्सने काय नवीन सांगितलं? ॲडम स्मिथही तेच सांगतो, आम्ही सगळे तेच सांगतो की पायाही असतो इमलाही असतो, किंवा आम्ही त्याला पाया इमला म्हणत नाही कारण दोघांचा एकमेकावर परिणाम होत असतो. म्हणजे आधी तुम्ही कृत्रिमरित्या विभागणी करता आणि मग म्हणता दोघांचा एकमेकावर परिणाम होतो. दिस इज नो कॉन्ट्रीब्युशन ॲज थिअरी, असं एक ऑब्जेक्शन आहे. किंवा जास्त प्रगल्भ आणि चांगले मार्क्सवादी मंडळी असं मांडतात की हे एक स्फिरिकल बघितलं पाहिजे, टोटॅलिटीमध्ये बघितलं पाहिजे. आणि टोटॅलिटीमध्ये म्हणजे वेगवेगळे जे हे आयाम आहेत, हे आयाम एकमेकावर कसा प्रभाव करतात, ते इंटरनली रिलेटेड कसे असतात, त्याला थिअरी ऑफ इंटरनल रिलेशनशिप असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. ह्या सगळ्यांचं एकमेकाशी नातं आहे आणि कुठल्या वेळेला काय प्रभावी होईल ते वेगवेगळं असतं. आता त्याच्याबद्दल एक ऑब्जेक्शन आहे की म्हणजे मग मार्क्सचं जे मुख्य कॉन्ट्रीब्युशन आहे उत्पादन व्यवहाराकडे लक्ष वेधण्याचं, दॅट इज लॉस्ट, नाही का. स्फेरिकल आहे, सगळं गोल आहे, सगळे एकमेकावर परिणाम करणार आहे, सगळे एकमेकाशी बांधलेलं आहे, मग ह्याच्यात मार्क्सिस्ट काय आहे असा प्रश्न रेज होऊ शकतो. त्यामुळे पाया आणि इमला ह्या गोष्टीला रिजेक्ट न करता, त्याच्यात यांत्रिकपणे न अडकता, त्याचं खरं स्वरूप काय आहे आणि त्यातलं खरंच त्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याविषयी विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला इतिहासाचा अर्थ लावणं अधिक सोयीचं होऊ शकतं असं वाटतं. त्या दिशेने मी काही मुद्दे मांडणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे मार्क्स ज्या वेळेला पाया आणि इमला म्हणतो त्यावेळेला ते एकीकडे मेटॅफर रूपक आहे, पण दुसरीकडे ते केवळ काल्पनिक नाही आहे. त्याच्या मनामध्ये काही एक ढाचा आणि काही एक प्रायोरिटीज आणि काही एक उतरंड ही अभिप्रेत आहे समाजाविषयी, समाजाचं विश्लेषण करत असताना. दुसरं, मगाशी मी ज्या ग्रंथाचा उल्लेख केला त्या प्रस्तावनेमध्ये तो जे मांडणी करतो त्याच्यामध्ये तो मांडतो, त्याच्यात मला 3 लेवल दिसतात. म्हणजे एक लेवल अशी आहे की ज्याला तो संपूर्ण आपण असं म्हणू, आपण आता त्या चार्टमध्ये बघूया की त्याच्यामध्ये पाया म्हणून जो आहे, या पायामध्ये काय काय आहे. पायामध्ये साधारणपणाने एका बाजूला उत्पादन शक्ती आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन संबंध, हे 2 मुख्य त्याचे, ज्याला असं म्हणूया की एक जोडगोळी आहे, त्याची संकल्पनात्मक टूल्स आहेत ती 2. तर त्या उत्पादन शक्तीमध्ये संपूर्ण कच्चा माल, वेगवेगळी संसाधनं आणि इतर भौतिक साधनं, याच्या उत्पादनाचे ॲक्च्युअल केंद्र, संस्थात्मक रचना म्हणजे कारखाने असतील, खाणी असतील वगैरे वगैरे, त्याच्याबरोबरचं तंत्रज्ञान, हे सगळं जितकं येतं तितकंच श्रमविभागणीचं नेमकं स्वरूप काय आहे आणि ते उत्पादन करणारा, ज्याला आपण ह्युमन रिसोर्सेस म्हणू, मनुष्यबळ काय आहे, ह्याच्या सकट तो उत्पादन शक्तीचा विचार करतो. म्हणजे त्यात मानवी घटक धरलेला आहे. म्हणजे जर अप्रशिक्षित कामगार असतील तर ती उत्पादन शक्ती म्हणून जरा कमी आहे,
आणि प्रशिक्षित जर कामगार असतील तर ती उत्पादन शक्ती अधिक उत्पादक आहे, असं तो मार्क्सच्या म्हणण्याचा अर्थ आहे. आणि तो उत्पादन शक्तीचा एक भाग आहे. तेच तंत्रज्ञानाबद्दल. तंत्रज्ञान मागं किती आहे, पुढं किती आहे, त्याच्याप्रमाणे. दुसरा जो भाग आहे त्याच्याशी जोडलेला तो उत्पादन संबंधांचा आहे. उत्पादन संबंध हा सगळ्यात महत्त्वाचा, कारण मी सुरुवातीला म्हटलं तसं मार्क्स फॉर्म ऑफ असं बघतो. कुठल्याही गोष्टीचा फॉर्म काय आहे, तर त्याच्या दृष्टीने हे सगळ्यात कळीचं आहे की त्या रचनेमध्ये उत्पादनाच्या संबंधांची संरचना किंवा त्याचा फॉर्म काय आहे. आणि त्याच्यामध्ये मग ती श्रमविभागणी केवळ टेक्निकल नाही, पहिल्या भागामध्ये तांत्रिक श्रमविभागणी आहे. उत्पादन शक्तीमध्ये तांत्रिक श्रमविभागणी. तांत्रिक म्हणजे काय, तर चपलेचा अंगठा मी करतोय, चपलेचे पट्टे तो करतोय, चपलेच्या टाचा तो करतोय, त्याला पॉलिश हा करतोय. दिस इज फंक्शनल ऑर टेक्निकल डिव्हिजन ऑफ लेबर. ही किती कॉम्प्लेक्स आहे त्याच्याप्रमाणे उत्पादन शक्ती जास्त असतात. म्हणजे एकच माणूस जर चप्पल करत बसला तर दिवसात समजा 2 जोड होतील, पण 8 माणसं जर वाटून घेऊन करायला लागले तर ते 8 दुणे 16 नाही करत, ते कदाचित 50 चपला तयार करतील, कारण जास्त वेगानं आणि स्पेशलाइज काम व्हायला लागतं. खूप अंगठे तयार होतात, खूप पट्ट्या तयार होतात. तर हे उत्पादन शक्ती म्हणून आहे. पण मार्क्स सामाजिक श्रमविभागणी ही वेगळी मानतो, म्हणजे ज्याच्यामध्ये सोशल रिलेशन्स आहेत. कोण मॅनेजर आहे, कोण कामगार आहे, कोण मालक आहे, कोण जमीनदार आहे, कोण कूळ आहे, याला तो रिलेशन्स ऑफ प्रोडक्शनमध्ये बघतो. आणि मग त्याच्यामध्ये मालकी कोणाची, नियंत्रण कोणाचं, त्यातले सत्ता संबंध काय, त्याचे निर्णय कोण करतं, हा सगळा जो भाग आहे हा उत्पादनाचा संबंध म्हणून येतो. आणि या उत्पादनाच्या संबंधामध्ये काही संकल्पनाही काम करत असतात. उदाहरणार्थ, मालकानं प्रामाणिकपणे मजुराला पैसे दिले पाहिजेत, हा जो काही, किंवा कायद्याप्रमाणे समजा हा जो भाग आहे हा म्हटलं तर वैचारिक आहे, सांस्कृतिक आहे, मानवी मूल्यात्मक आहे, कायद्याचा आहे, परंतु तो त्या उत्पादन संबंधाशी थेट जोडलेला आहे. म्हणजे तिथे ते पैसे देणं आणि मग कामगारांना दिलेल्या पैशाचा नीट मोबदला दिला पाहिजे. कामगारांना तो माल चोरून घरी घेऊन जाता कामा नये. हे सगळी जी नीतिमूल्य आहेत ही त्या उत्पादन संबंधाचा भाग आहे, विच इज अज्युम्ड की कामगार प्रामाणिकपणाने काम करणार आहे आणि मालक ठरल्याप्रमाणे पैसे देणार आहे. हे त्या उत्पादन संबंध त्याच्या आधारावरच ते उभे आहेत. दॅट कॉन्ट्रॅक्ट, ते जे काही करार आहे तो त्याच्यावर आहे. त्यामुळं ज्ञान, काही प्रमाणात मूल्य, काही प्रमाणात मानवी संबंध म्हणजे उत्पादनाशी जोडले, हे तिथे पण अस्तित्वात आहेत. त्यामुळे ते प्युअर इकॉनॉमिक नाही आहे. उत्पादन संबंध हा प्युअर इकॉनॉमिक असूच शकत नाही. देर इज नथिंग प्युअर इकॉनॉमिक. त्याच्याशी हे अटॅचच होत असतं. असा तो एक पहिला भाग आहे, पहिलं लेवल. आणि ह्याला पाया म्हणतो मार्क्स, हे स्पष्ट आहे.